देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सारा वघे गाबाळ डोळ्याळील पडळ, डोळ्याळील पडळ, डोळ्याळील पडळ. निपाळ डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ. शुद्ध भावाविन जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो तोशीन, जो जो केला तो. शुद्ध जो जो केला तो तोशिना, जो जो केला तो तोशिना. पडळ डोळ्याळील पडळ, डोळ्याळील पडळ. सारा वगे गाबाळ डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे, परी होता ती आंधळे, परी होता ती आंधळे. तुका म्हणे बळे होता ते आंधळे, परी होता ते आंधळे, परी होता ते आंधळे. सारा वघे गाबाळ डोळ्याळील पडळ, डोळ्याळील पडळ, डोळ्याळील पडळ. सारा वगे गाबाळ डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ. झोपार 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 कुमार. अरे अण्णा सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही. सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही, सोंगे छंदे काही. देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सारा अवघे गाबाळ, सारा अवघे गाबाळ. देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सारा अवघे गाबाळ, अवघे गा. डोळ्याडील पडळ, डोळ्याडील पडळ. आडीला पडळ, डोळ्याडीला पडळ. सारा अवघे गाबाळ, सारा अवघे गाबाळ. आलिया पडळ, डोळा आलिया पडळ, डोळा आलिया पडळ. सारा अवघे गाबाळ, सारा अवघे गाबाळ. विठ्ठल 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 सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. सारा अवघे गाबाळ, डोळ्याडील पडळ. शुद्ध भावाविन जो जो केला तो तो शीन. सारा अवघे गाबाळ, डोळ्याडील पडळ. तुका म्हणे कळे
परी होता ती आंधळे सारा अवघे गावाळ डोळ्या अडील पडळ विठाल 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 कुंडली हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय की जय महाराज की जय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशमालंदी वल्लभं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे हरे पाया या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही सारा अवघे गावाळ डोळ्या अडील पट हॅलो हॅलो कीर्तना करता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या अनुभवजन्य प्रसादिक वाणीतला 4 चरणाचा एक वेगळं आगळं चिंतन मांडणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला. या कार्यक्रमाकरता आलेले आप्तेष्ट नातेवाईक प्रेमी माणसं गावातील सगळे वैष्णव त्याप्रमाणे हरिभक्तपरायण मिलिंद महाराज विजय महाराज आमचे साऊष्टीमवाले गावातील सगळी मंडळी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं निमित्त नैमित्तिक कार्यक्रम ज्याला म्हणतात या नैमित्तिक कार्यक्रमानिमित्त ह्या बाईजामाईने मला इथे कीर्तनाला बसून दिलं. आज नाही पहिलंच बसून कीर्तनाला तुला वाटलं या जेरले कितलं उभं करवा मी बसण्याचा मी बसून कीर्तन करण्याचा आग्रह सोडला नाही. अजून कीर्तनात पाणी प्यालो नाही बसून कीर्तन केलं पण म्हातारीने काही जाऊ दिलं नाही बाप म्हातारीने बाबाला बसून दिलं. त्या बाईजामाईच्या वर्षश्राद्ध निमित्त या ठिकाणी ही प्रवचनाची सेवा आहे कीर्तनाची. त्याच्या मुलांनी नातवांनी अत्यंत अट्टहासपूर्वक हे नियोजन केलं आहे. गायक वादक सिस्टीम हो चॅनलवाले आहेत हे सगळं त्यांनी जमवलं. त्यांना पण धन्यवाद देतो. पाण्यामुळे आता समयाशी सादर व्हावे देव ठेविलं तैसे राहावे. पाण्यामुळे व्यत्यय आला. आता हे जे कुटुंब आहे या कुटुंबाचा आणि मी रात्रीचाच राहणारा असल्यामुळे फार जुना चांगल्या प्रकारे संबंध या कुटुंबाशी आहे. त्र्यंबक मोठा वामनजी भाऊ बावराव तात्या श्रावण बापू आणि गोविंदांना हे 5 पांडव बरं का. हे 5 पांडव आणि या 5 पांडवांच्या या कुटुंबामध्ये हे सगळंच कुटुंब अत्यंत प्रेमळ कुणाचा द्वेष न करणारं कुणाला न फसवणारं कुणालाही कोणत्याही प्रकारे त्रास न देणारं असं हे कुटुंब पुष्कळ काळापासून आम्ही त्यांच्यापेक्षा वयाने किती लहान असतानाही आमच्याशी आदराने बोलणारी ही मोठी माणसं आणि त्यात हे या माईचं हे वर्षश्राद्ध आहे. हे वर्षश्राद्ध जे असतं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये कर्तव्य आहे एक प्रकारे. मी सांगत असतो की आपल्या धर्मात जसं एखादा प्राणी वेला म्हणजे आपण टाकून देतो तसं माणूस मेला म्हणजे टाकून द्यावं लागत नाही. त्याचं क्रिया करावी लागते त्याची उदहनविधी करावी लागते. त्याप्रमाणे त्याचं दशक्रिया करावी लागते. त्याचं मासिक श्राद्ध करावी लागतं. त्याचं वर्षश्राद्ध करावं लागतं. आणि हा जो प्रकार आहे हा प्रत्येक माणसाच्या कर्तव्यामध्ये व्यष्टी आणि समष्टी कर्तव्य जे आहे समष्टी कर्तव्यामध्ये आपल्याकडे समाजाचं काही देणं आहे. आपल्या आईवडिलांचं काही आपल्याला देणं आहे. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एक प्रकारे ही सगळी सेवा आहे. ज्या मातेच्या निमित्त ही सेवा आहे कीर्तनाची ती माता इथं ऐकायला नाही ती म्हणजे बाईजामाई.
पण ऐकायला कोण आहात? इथं तुम्ही आहात. निमित्त त्या मातेचं आहे. असं आहे, अशा संसारामध्ये काही गोष्टी आहेत, निमित्त एकाचा आहे आणि उपयोग दुसऱ्याला असतो. भगवान पंढरीनाथ हो द्वारकेहून पंढरपूरला आले, निमित्त कोणाचं आहे? पुंडलिकाचं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे. पुंडलिकाच्या भावार्थ आहे, फास्ट कीर्तन आहे. हो, पुंडलिक राया करता भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले, उपयोग सगळ्या जगाला आहे. गंगा ही भगीरथा करता आली, उपयोग सगळ्या जगाला आहे. भगवद्गीता ही भगवंताने अर्जुना करता सांगितली, उपयोग अर्जुनाचे निव्याजे. गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. हो, निमित्त एकाचा आणि उपयोग सगळ्या जगाला. निमित्त ह्या माऊलीचं वर्षश्राद्ध आहे. एका गावात एक साधू, एक चांगला श्रीमंत सेठजी, अत्यंत परोपकार करणारा, हो दयाधर्म करणारा, सगळ्यांना सारखं पाडणारा कोट्याधीश माणूस अटॅक होऊन 40व्या वर्षात मरून गेला. तसं मरू नये कोणी. आता असा चांगला माणूस गेला म्हणजे सगळ्या परिसराला हळहळ लागून जाते. गावातले सगळ्या परिसरातले लोक त्यांच्या अंत्ययात्रेकरता हजर झाले. हजारो लोकांचा समुदाय जमला. हो, त्या श्रीमंताला आंघोळ घातली आणि तयारी झाली. आता तितक्यात जवळ असणारा एक साधू डोंगरावरून खाली आला, खळावा घालेत. ते म्हणे थांबा. अधिकारी साधू थांबा म्हणतो. थांबले सगळे. म्हणजे काय सांगा म्हणे महाराज काय? म्हणाले या शेठजींना मी अनेक वेळा विनंती केली, सत्संग एकदा तरी तुम्ही जीवनात करा. पण शेठजींच्या कार्यबाहुल्यामुळे शेठजींना अजिबात सत्संगाला येता आलं नाही. आता योगायोगाने इथं सगळे आले आहेत, शेठजी पण इथं आहेत. आता मी 1 तास सत्संग करतो, प्रवचन करतो आणि मग त्यांना उचला. लोक म्हणे बाबा जे आले नाहीत ते मरून गेले आहेत ना, ते कसं काय ऐकतील प्रवचन? ते मरून गेले आहेत. अरे मरून मला माहिती आहे, पण त्यांची इच्छा होती. काहींना असं वाटलं काय सांगावं, सत्संग सांगितला महाराजांनी तर शेठजी उठून तर बसणार नाही, काय सांगावं, जिवंत होऊन जाईल. हो, ही बातमी त्याच्या बायकोपर्यंत गेली. ते म्हणे नाही नाही सत्संग होऊ द्या. काही लोक म्हणे अहो टाईमपास करू नका, हो दिवस कामधंद्याचे आहेत, उचला. ते म्हणे नाही 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 थांबा. आणि मग महाराज आता हजारो लोक जमलेले होते, आहे ते तयार आणि सगळी व्यवस्था होती. महाराजांनी 1 तास अस्खलित प्रवचन केलं, देहाविषयी, देहाच्या नाशवंताविषयी, संसाराविषयी. आणि 1 तास प्रवचन झालं, पुंडलिक वरदे गजर झाला आणि महाराज म्हणे आता उचला. लोक म्हणे बाबा तुम्हाला काही कळतं का? उपयोग काय झाला याचा? मुर्दवतं काय? त्याने काही प्रवचन ऐकलं नाही आणि तुम्ही 1 तास आमचा वाया घातला नाही विनाकार. आता 12 वाजून गेले, वाजत आले 12 आता. आणि लोक म्हणे महाराज म्हणे का रे मला कळत नाही का रे, त्याला मुर्द्याला प्रवचन कळत नाही. असं प्रवचन त्याला कळत नसेल, पण तुम्ही ऐकलं का प्रवचन सगळ्यांनी? म्हणे हो, तुमच्याकरता प्रवचन होते. प्रवचन कोणाकरता आहे? हे तुमच्याकरता. जो गेला त्याच्याकरता नाही, जी माऊली इथं गेली तिच्याकरता प्रवचन नाही. हे प्रवचन कोणाकरता, हे कीर्तन कोणाकरता आहे? हे तुमच्याकरता आहे. हा स्वयंपाक कोणाकरता आहे? हां तुमच्याकरता आहे. स्वयंपाक केला आहे ना. हां हे स्पीकर कोणाकरता आहे? गवई कोणाकरता आहे? हे सगळं तुमच्याकरता आहे. जी माऊली करता तिचं निमित्त आहे, ती इथं ऐकायला नाही. हो, तिच्या निमित्ताने हा सत्संग आहे. ही जी माणसं आहेत ना, ही जी साधी भोळी माणसं होती बरं, काही अत्यंत साधी भोळी. मेंढ्या वळायच्या का जीवो? हो, मेंढ्या वळायच्या. अत्यंत साधी. मला तर असं वाटतं साधी भोळी माणसं भगवंताला प्राप्त होऊन जातात. भगवानही भोळा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. परमात्मा पण भोळा आहे. आणि जे भोळे भाळे भक्त गाता ती सावळे, त्याचे प्रेम आवडे विठोबाशी. विठोबाशी. त्याचं प्रेम देवाला आवडतो. ते कदाचित भगवंताला प्राप्त होतात, पण एखादा ज्ञानी असून अहंकारी असेल तर तो देवाला प्राप्त होत नाही. त्याच्याकरता हा अभंग आहे. अभंगाची संगती तुम्हाला सांगतो. हा अभंग भोळे भाबडे लोक देवाला प्राप्त होतात, पण हा अभंग जो आहे हा आपल्याकरता अभंग आहे. तुकोबारायांची जी गाथा आहे ना, हो कुणाकरता गाथा आहे? ते म्हणे माळकरीच करता.
नाही बरं का. तुकोबऱ्यांची गाथा माळकऱ्या करता नाही. तुकोबऱ्यांची गाथा आपण वाचतच नाही. सगळ्या प्रकारच्या स्तराच्या लोकांना तुकोबऱ्यांच्या गाथेत उपदेश आहे. कीर्तनकाराकरता उपदेश आहे. हो, तुकोबऱ्यांच्या गाथेत शेतकऱ्याकरता उपदेश आहे. तुकोबऱ्यांच्या गाथेत नोकरदाराकरता उपदेश आहे. तुकोबऱ्याच्या गाथेत व्यापाऱ्याकरता उपदेश आहे. सगळ्या प्रकार शेतकऱ्याकरता उपदेश करतात महाराज. काय करतात? काढून यातना शेती करावी जगन, शेती करावी राखण, शेती करावी राखण. काढून यातना शेती करावी राखण, शेती करावी राखण, शेती करावी जतन. शेत पेरल्याची नुसतं निघून यायचं असं नाही. तिथं तण काढा, तिथं फवारा मारावा लागतो, तिथं लक्ष. मी एक बारीक तुम्हाला चिंतन सांगतो. हो, पीक जे आहे ना, पिकात शेतकऱ्याने फिरलं पाहिजे. मध्ये काय केलं पाहिजे? फिरलं पाहिजे. त्याला म्हणतात टच थेरपी. इंग्लिश शब्द आहे. काय म्हणतात त्याला? टचिंग. जसं लहान मुलगा असताना लहान मुलाला आईचा स्पर्श झाला की ते मुलगं पुष्ट होतं, तसं तुमचे पशु गायी तुम्ही याच्या चोळा. हो, ते जास्त दूध देतात, तुमचे रोग कमी होतात. त्याला टचिंग म्हणतात. ते लाजाळूचं झाड आहे पा. प्रत्येक वनस्पतीला सुद्धा भावना आहेत. असं बोट केला की ते असं लाजून जातं. त्याला काय आहे? त्याला टच थेरपी म्हणतात. तसं पिकाला सुद्धा टच थेरपी आहे बरं का. म्हणून पिकात त्याने फिरावं, शेत हो निंदून टाकावं, तण काढावं, त्याचे फवारे मारावे. न करिता निगा न काढिता तन, कैसे येती कन हाताशी ते, कैसे येती कन हाताशी ते. न करिता निगा न काढिता तन, कैसे येती कन हाताशी ते, कैसे येती कन हाताशी ते. निगा करावी लागते, तण काढावं लागतं, मग धान हातामध्ये येतं. हो, हे शेतकऱ्याकरता तुकोबऱ्यांचा उपदेश आहे. हो, नोकरदाराकरता महाराज म्हणतात साखरी वाचून खाणे अनुचित वेतन. तू पगार घेतो फुकटचा पगार. कोणत्या क्षेत्रातला तू असशील, चाकरी केल्याशिवाय फुकट पगार घेऊ नको. तुझे मुलं आंधळी निघतील किंवा मुळे पांगळे होऊन जातील. लक्षात ठेवा. फुकटचं खायचं. हो, व्यापाऱ्याकरता उपदेश आहे तुकोबऱ्यांचा, शेतकऱ्याकरता उपदेश आहे, ब्रह्मचार्याकरता उपदेश आहे. हो, सगळ्या स्तरातल्या. आणि आजचा जो अभंग आहे, हा अभंग कुणाकरता आहे? जे काही देवधर्म करत नाही, ज्यांच्या वाट्याला काही परमार्थ माळकरी अशा करता अभंग नाही. हा कुणाकरता अभंग आहे? हो, ज्यांनी 50-50 वर्षापासून माळा घातल्या आहेत. हो, ज्यांनी 25 किलो गंध घसून लावून टाकला, खकाना करून दिला. हो, ज्यांनी 4-5 ज्ञानेश्वऱ्या वाचून फाडून टाकलाय. हो, असे कोण? तुम्ही आम्ही असे कोण आहेत? पण हो, भाऊ छोटू भाऊ, असे तुम्ही आम्ही. हा तुमच्या आमच्या करता अभंग आहे. कुणाकरता अभंग आहे? तुमच्या आमच्या करता. हो, तुकोबऱ्यांचं आपल्यावर फार प्रेम आहे. हो, जसं गाईचं वासरावर असतं की नाही, तसं तुकोबऱ्यांचं विसरत नाही आपल्याला. तुकोबरा आहे 5-25 अभंग झाले का आपल्यासारख्याला उपदेश तुकोबऱ्यांचा आहे. मग आता तुकोबरा आपल्याला उपदेश करतात, मग आपण तो उपदेश चांगला लक्षपूर्वक ऐकला पाहिजे का? असं जाऊ द्या भाऊ, खरं सांगत आपल्याकरता जे आपण करतो ते चांगलं करतो का असं वाईट किती? तुम्हाला सोपं सांगतो पा. तुम्ही दुकानात गेला, टोप्या घ्यायला गेला, टोप्या द्यावं. तो म्हणे कोणत्या पाहिजे? मग टोप्या सारख्या आहेत? अरे नाही ना, दव्याच्या टोप्या वेगळ्या, काढल्या का फेकून द्यायच्या. हो, बाहेरच्या टोप्या वेगळ्या आणि खास घरी वापरायच्या टोप्या वेगळ्या आहेत. अशा टोपीच्या सगळ्या टोप्या सारख्या नाही. हो, तुम्ही धान्य घ्यायला गेला, कशाला पाहिजे? वापरायला पाहिजे का मुलाशी देवाला पाहिजे? घरी वापरायला आपण वेगळं घेतो, बिगर खड्याचं घेतो. लोकांना द्या. पूर्वीच्या काळामध्ये नाही हजामत करायचं ना, ते नाहीचा तो शेअर म्हणतात त्याला, ते बाया शेअर द्यायचे. हजामत दाढी हा करेन, बाया शेअर द्या. ती पेटीची कशाची पेटी आहे ती? काय यायचं ते रे? उपनेर. अरे उपनेरच्या पेटीचं बारीक धान्य त्या बाया द्यात. ते नाही असे कणकणात करायचे नसते. दुसऱ्याला घ्यायला चांगलं देत नाही माणूस. आता आयरव साड्या वेगळ्या, घरच्या वापरायला वेगळ्या. तुम्ही त्या सुरतून साड्या आणतात, किलोवर मिळतात त्या लग्नामध्ये, माहिती आहे रे? हा, किलोच्या किलो गोठडे बांधून आणायच्या. त्या साड्या अशा द्यायच्या फक्त गड्याच्या. मी तर असं म्हणतो, त्या साड्यांचं काय पाप केलं आहे? त्या कोणाच्या कमरेला लागत नाही, त्याला पाणी बी प्यायला मिळत नाही.
ह्या साड्यांना कधी पाणी मिळत नाही हो. घडीन घडी तिल द्यायची, घडीन घडी तिला द्यायची, अशा घड्या फिरतात. शेवटी कूट जर झाल्या का त्या बाया त्या गादीला खोळ्या करून टाकतात. ते बारीक पाहावं लागतं हो. म्हणजे घरी वापरायला आपण वेगळं घेतो, घरी तांदूळ खायला वेगळं घेतो, गहू वेगळे घेतो, आणि दुसऱ्या द्यायला. तुम्ही घरच्या बाईला साडी घ्यायला अशा सुरतचे घ्याल का? टकोरा खाल्ला तुम्ही? हां, चांगली घ्यावी लागते, पैठणची घ्यावी लागते, येवल्याची घ्यावी लागते, लक्षात ठेवा. तसं तुमच्या आमच्याकरता तुकोबराय हे सांगतात. मग आपण लक्षपूर्वक ध्यान देऊन, कान देऊन, मनाने ऐकलं पाहिजे. काय सांगतात महाराज अभंगाच्या पाहिजे? सोंगे छंद काही, सोंग 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 छंद काही. देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, सारा अवघे गबाळ, सारा अवघे गबाळ. देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, सारा अवघे गबाळ, सारा अवघे गबाळ. खरा विठाला विठाला. सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. तुकाराम महाराज म्हणतात सोंगाने छंदाने तुम्हाला देव प्राप्त हो. नाटकं करू नको रे. तुकोबार आहे ना ह्या सोंगी ढोंगी परमार्थाची अलर्जी आहे बरं का. अलर्जी माहिती आहे का तुम्हाला? कोणती अलर्जी? आमच्या गंगाधर बाबाला फुलाची अलर्जी आहे. फुलाचे वाज घेतला का शंका येतात त्याला. मला कांबड्याची अलर्जी आहे, कांबड्याच्या गाड्यावर बसलो अंक असते. कोणाला काँग्रेसची अलर्जी असते, कोणाला डाळीची. काँग्रेस माहिती आहे ना? काँग्रेस 2 प्रकारचा आहे. शेतातलं काँग्रेस वेगळं आणि ते काँग्रेस वेगळं. मला वाटलं शेतातलं, मला त्या बी काँग्रेसची अलर्जी पाहिजे बरं का हिंदूंना. हे मुसलमान घरधर जे काँग्रेस आहे ना, त्या काँग्रेसची अलर्जी पाहिजे रे भाऊ. हो, काय कायदे करून ठेवले. मुसलमान 10 बायका करतो, हिंदूला 2 करता येत नाही रे. हे मुसलमानही काय तो पंडितूनच मुसलमान होता असं म्हणतात लोक. हो, त्याची पण अलर्जी पाहिजे. तर अलर्जी तुकोबार यांना सोंगी ढोंगी परमार्थाची फार अलर्जी. एक म्हणे महाराज का सोंगाला जास्त किंमत आहे अलीकडे, नाटकाला जास्त किंमत आहे ना. त्या पिक्चरमध्ये ते नट असतात, नाटक करतात का खरं करतात? नाटक. तो रजनीकांत एवढा बुट्टी आहे हो, ते 50-100 लोकांना मारतं. त्याला 4 बाया जोडून टाकतील रजनीला. त्याचे काय सांगतो, रजनीकांत एवढा बुट्टा आहे तो, 100 लोकांना असं नुसतं असं केलं का असं केलं. हे काय नाटकं आहेत का खरं आहे? अरे सगळे नाटकं आहेत ते. हो, नाटकं करणाऱ्याला काही पैसे मिळतात, नाटकं करणाऱ्याला काही किंमत आहे. हां, किती नाटकं करतात लोक. अगदी बरोबर आहे, नाटक करणाऱ्याला किंमत आहे, पण संसारात आहे. संसारात नाटकं अवश्य करावी. संसार नाटक केल्याशिवाय होतच नाही. कसा महाराज? संसारामध्ये नाटक केल्याशिवाय होत नाही. कोणी करा महाराज आम्ही नाटकं करतो प्रसंगात, खोटं बोलावं लागतं. संसारात नाटकं करावीच लागतात. एखाद्या गावाला कीर्तन घ्यायचं असं तारीख नाही सांगून द्यायची असते. वा बरं दक्षिणा कमी मिळेल का तुम्ही तरी काय करता? नाही तारीख शिल्लक नाही. नाटकं संसारात चालतात. संसारात नाटकं करतात लोक. एखादा घरी नोकरी आला 8 दिवस लेट झाला, काय करतो तो? नाटक चप्पी करून घेतो आणि पत्रिकाच्या म्हणतो साहेब आजली मरून गेली हो, करतो की. हां, किंवा डॉक्टर सर्टिफिकेट काढायचं. नाटकं हे नाटकं संसारात चालतात. पण संसाराचं साधन वेगळं आहे का, आणि परमार्थाचं साधन वेगळं. संसार आणि परमार्थाच्या साधनात कालाकाली करायचे नसते. हो, तुम्ही एकाने 500 नोटाचं असं बॅगच भरेन अमेरिकेला गेला, काढली 500 नोट म्हणे द्याच्या, तुला चहा नाही पण काहीच मिळणार नाही. अमेरिकेत 500ची नोट दाखवून तुला काहीच, कारण तिथे चालत नाही ते नाणं. तिथे तर कागद आहेत ते. तिथला नियम वेगळा, इथला नियम वेगळा, भारताचा नियम वेगळा, अमेरिकेचा नियम वेगळा, प्रत्येक देशाचा नियम वेगळा आहे. हो, तसं परमार्थाचा नियम वेगळा आणि संसारातला नियम वेगळा आहे. मुळात संसारच नाटक आहे, म्हणून संसारात नाटकं चालतात. संसार काय मुळात
माऊलीच्या भाषेत सांगू, स्वप्नी देखील हे स्वप्न. संसार म्हणजे स्वप्नातलं स्वप्न आहे. बरोबर आहे. साशिन्न लेवन ही उंच भाषा आहे माऊली ज्ञानोबा यांची. संसार म्हणजे नाटक आहे. हो, हे तुम्ही नाटकात नाटक चालू आहे तुमचं हे सगळं. संसार काय हे नाटकातलं नाटक चालू आहे. नाटक म्हणजे काय तुम्ही असं म्हणा. काय नाटक म्हणजे काय? हां, तुम्हाला नाटक शब्दाचा अर्थ सांगतो. कुठं काही शब्द योगिक असतात आणि काही शब्द रूढ असतात. बरं का, ऐका, लक्षपूर्वक ऐका. योगिक शब्द म्हणजे आपले अंग से अर्थ को जनावे, अशी योगिक याची भाषा आहे ती वृत्ती प्रभाकराची. अपने अंग से अर्थ को जनावे उसे योगिक कहे. सांगू, पंकज, पंक म्हणजे चिखलातून जन्मलेलं कमळ, हे युग शब्द आहे. आपल्या घरात पुरी आंघोळीला राहायचं ते तांब्याचं भांडं, त्याला काय म्हणायचं? गंगाळ. हां, गंगाळ नाही, गंगाळ. गंगाळ का झालं याडाव? गंगेचं आळ अशी भावना करायची. गंगेचं आळ आहे, होय, गंगा आहे, ते गंगाळ आहे. हे आपल्या अंगात घालतो, याला काय म्हणतात? याला काय काय म्हणतात त्याला? हे शेरड शब्द. अंगरखा याचं नाव आहे. अंगाचं रक्षण करणारा अंगरखा. केर सुनी, केर शून्य करून टाकते ते नाव. शिराईनी, केर सुनी, हे युग शब्द आहेत, लक्षात ठेवा. हो, अंगरखा, चड्डी. ते रामचंद्र बाबा आहे ना, रामचंद्र महाराज दवाखान्यात त्याची बाईला घेऊन गेले. त्याची बाई पाहिली का तुम्ही? अशी बारीक चवळीसारखी, बिचारी बारीक आहे, पण तो गडी बरा आहे. दवाखान्यात रंबल लावून बसले. आता बाईन जात काय गप्प, दुसरी बाई म्हणे, बहीण तुला बाप शका म्हणे. तिचा नवरा, तिला कसं तरी वाटलं होतं बिचारीला. सत्य कथा आहे बरं काही. ती बाई संताप घरी आली म्हणे, चरकड बिरडं घाली घेवा म्हणे. धोतर नेशाचं म्हातारा दाखवता तुम्ही. चरकड चड्डी कोणता शब्द आहे? काहीतरी आहे, त्याला काही अर्थ नाही. हो, हे रूढ शब्द आहेत. तसं नाटक शब्द हा योगिक आहे. ना टक, ना म्हणजे काय? नाही. आपल्या भाषेमध्ये ना म्हणजे नाही, संस्कृतमध्ये ना म्हणजे नाही, भिडावमध्ये ना म्हणजे नाही आहे, काही फरक नाही. ना ना आमचं ये ना 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 ना. तर ना म्हणजे नाही आणि टक म्हणजे काय? ज्याच्याकडे जास्त टक लावून पाहायचं नाही. संसाराकडे असं टक लावायचंच नाही. टक लावून पाहिलं की तुमचा संसार चांगला होत नाही. लग्न झालं आणि त्याने लगेच 4-5 माणसं नेऊन दिले. बायकोचं प्रेम आपल्यावर आहे कधी? चालेल का असं? एक कोणता तरी तिकडे मारा, साखरे तालुक्यात जायचा तो. कीर्तनाला गेला का बाईला घरात कोठे जाय, नाव सांगत नाही मी, बरं का. अरे संसारात विश्वास पाहिजे ना. संसार असो किंवा परमार्थ हो, विश्वास हो फलदायक. हो, विश्वास, संसाराचा विश्वास ठेवा लागतो. जर विश्वास ठेवला नाही, हो, तुम्ही जर जास्त बारीकी संसारात केली संसार चालत नाही. हो, संसार होणार नाही चांगला. हो, त्या नाथांचं एक अभंग आहे, भारूड आहे. महाराज म्हणतात, विठाला 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 बहु दादल्या कोणी घेतले गहू, तुम्हा सांगते वेगळे निघा, सांगते वेगळे निघा, तुम्हा सांगते वेगळे निघा, तुम्हा सांगते वेगळे निघून संसार बघा, वेगळे निघून संसार बघा. हरी तुम्हा सांगते वेगळे निघा, तुम्हा सांगते वेगळे निघा, हो हो. संसार करता शेनले बहु दादल्या वे कोणी घेतले गहू. त्याच काही जास्त वेळ सांगायला नाही आपल्याला. दादला म्हणजे नवरा, पण गहू घेतले नवरा विकून. पण कोणता नवरा? अहंकार. अहंकार, परमार्थात अहंकार टाकून द्यावा लागतो. अहंकारी माणूस देवाला प्राप्त होत नाही. कामी देवाला चालतो, क्रोधी चालतो. हो, दुर्वास चालला देवाला, गोपी कामी होत्या त्या चालल्या. हो, लोभी सुदामा चालला, पण अहंकारी रावण चालला नाही. अहंकार टाकून द्यावा लागतो. अहंकार म्हणजे अहंकार नवरा टाकून द्यायचा, आणि गहू म्हणजे ज्ञान घ्यायचं. पुढे काय म्हणतात महाराज? वेगळे निघून संसार बघा. मला हे सांगायचं आहे, संसार बघायचा असतो, जास्त टक लावून पाहायचा नाही. हा मुद्दा आहे माझा. संसार काय करायचा? बघायचा. बघणं वेगळं. आता मी तुम्हाला विचारतो, कीर्तन ऐकायचं का बघायचं? ऐकायचं. तमाशा ऐकायचा का बघायचा? बघायचा. हा, पिक्चर ऐकायचा का बघायचा? बघायचा. पिक्चर बघायचा. पिक्चर बघायचा, तमाशा आणि कीर्तन ऐकायचं. चला म्हणे, पोपट नानाच कीर्तन आहे, कीर्तन पाहायला चालू रे. येडी हळद कीर्तन पाहावले.
कीर्तन पाहायचं नाही रे, कीर्तन ऐकायचं. तुम्हाला असं विचारतो, आता कज्जा ऐकायची का बघायची? कज्जा भांडण हा बघायचंही नाही ऐकायचंही नाही. बोला बोला. अरे बघायची पण नाही ऐकायची पण नाही. कोणाची भांडण ऐकायची नाही बघायची नाही आणि बघायचं पण नाही. एक असं भांडण पाहतो, याचं भांडण होतं, विचारणं त्याला तो म्हणजे तुम्ही नालायक, तुम्ही नालायक. हा नालायक झाला ना. अरे बघू सुद्धा नका. भांडण बघायचं. भांडण बघा कोणाचं? संतांचं आणि देवाचं भांडण बघायचं. ते काय भांडणं बघायचं संसारातले? हो संसार बघा महाराज सांगतात. हो संसार तुम्हाला सांगू का एक संसारातलं का? मग संसार करताना नाटकच करा नुसतं. कसा फिरून फारून यायचं, बाईला सांगायचं खरंच तू माझ्या जशिवात होती म्हणून माझा संसार झाला, खरंच तू मिळली म्हणून माझं, असं म्हणायचं नुसतं. बरं हो आय लव्ह यू म्हणायचं फिरून फारून. असं नसतं नाटकं करायचं. बरं असं नाटक बाईने पण तसंच करायचं. खरंच माय तुम्ही मिळाले म्हणून बरं झालं माझं, नाही तर माझं मला कोणी पसंत करत नव्हतं, तुम्ही देवासारखे मिळाले. तिने पण असं म्हणायचं. तुम्हाला काय फायदा याचा? असं म्हणून नाटकं करून काय फायदा? तुम्हाला फायदा सांगतो. असं संसारात नाटकं केलं तर तुम्हाला दुःखच होणार नाही. काय होणार नाही? संसारात दुःख का होतं? का होतं? संसार खरा म्हणतो म्हणून. हो नाटकामध्ये एखादा राजा आहे, राजाचा पुत्र म्हणून गेला, तो राजा रडतो, खरा रडतो का तो? अरे नाटक करतो तो. तसं संसारात तुम्ही नाटक केलं तर तुम्हाला संसारात दुःख होणार नाही. संसार सत्य मानल्यामुळे दुःख होतं लक्षात. म्हणून संसार नुसता बघा. संसाराचं साधन वेगळं, संसार खोटा, संसाराचं साधन खोटं, संसाराचं फल खोटं. हो सगळं खोटंच आहे. म्हणून नामदेवराय काय देतात? गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, संसार दिसत असे, कैसा संसार दिसे खरा, कैसा संसार दिसे खरा, कैसा संसार दिसे खरा, कैसा संसार पाहता पाहता, कैसा संसार पाहता गारुड्याच्या खेळाप्रमाणे हा संसार क्षणभर हो दिसणार. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावर सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडे फास, पुढे हुशार थोराये सागा, राम राम स्मरा आधी. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गेली सत्ता नाही अति. हो क्षणभंगूर सगळं आहे, हे सगळं जाणार आहे, अशाश्वत आहे. अशा खोट्या संसाराला खरं मानून हो जर एखादा परमार्थ करत असेल, खोटा परमार्थ करत असेल, तर त्याच्या पदरात दुःख पडतं बरं का. परमार्थ सोंगाचा करायचा नाही. कारण का करायचा नाही सोंगाचा? परमार्थ खरा असल्यामुळे त्याचं साधनही खरं केलं पाहिजे. संसार खोटा म्हणून संसाराचं साधन खोटं आहे. खऱ्या परमार्थाचं साधन कसं पाहिजे? खरंच पाहिजे. खोटं साधन इथं चालत सोंग करायचं नाही. हो पण काय आपल्याला ते अंगवळणी पडून गेलंय. काय होतं? अंगवळणी आपल्याला पडून गेलं. ज्याची सवय पडली ना ते माणूस सहज करतो. तंबाखूची सवय पडली, माणूस कीर्तनात असत लगेच चोरतो. हरी बोल कीर्तन मुलाबरोबर तमोख आहे. सवय पडलेली, भान सुधार आहे ना. हरी बोल हो बा तुम्ही आहे तो ना, पण सवय पडलेली आहे. अंगवळणी जे पडलेलं आहे ना हो ते माणसाचं खोटं करण्याची सवय पडली लोकांना. सगळीकडे खोटंच चाललं, खोटं. ते तुकोबाऱ्यांचा अभंग गाथ्यात नाही सापडलं बरं, पण आहे तो अभंग. महाराज म्हणतात आधी होता वाह्यात दैवयोगे झाला पायात, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना, येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना मुळ स्वभाव जाईना. वाघ्या 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 कळतं का? हा तुम्हाला तर वाघ्या माहितीच आहे. जे जोरी जन मला हरी चिंता नाही. वाघ्या होता वाघ्या. पण पायघ्या झाला. पायघ्या म्हणजे काय हो?
हो घोडा खराऱ्या करणारा, गोड खाणारा. हो त्याला नोकरी मिळाली, सरकार पगार देतं, पण ते गाणे म्हणा जाऊन लागायचं. झाला पाग्या आधी होती दाशी, पट्टराने केले तिशी, तिचे हिंडणे राहिला मूळ स्वभाव. आधी होता ग्राम जोशी, राज्यपद आले त्यासी, त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना. मोदी साहेबांना असं वाटलं मी आता किती दिवसापासून पंतप्रधान आहे, शेवटचे 6 महिने एखाद्या गरीबाला देऊन द्यावे. चिठ्ठ्या टाकल्या, एक योगायोगाने एक असा साधारण ग्रामदोषी ब्राह्मण, मूळ स्वभाव जाईना. हो स्वभाव आहे आपला, स्वभाव खोटं करण्याचा स्वभाव आपला झालेला आहे. आणि खोटं सहज करतो आपण, सहज माणसं सहज खोटं बोलतात. हो नाही काही सहज चेष्ट्यामध्ये, खरं अजिबात बोलत. गावात मिटिंग झाली, आमच्या कीर्तनकाराला मोठ्या महाराजांना आपल्याच गावात झाली होती मिटिंग, आपलं सप्ताह झाल्यावर इंदोरी करत बोलावा ना, काही कळलं ना मला. सांगितलं हां झालं होतं. हो 2 लाख गोळा झाले होते का, हातात नाही आले पण कागदात झाले होते. हो नाही इंदोरीकर ज्या गावाला कीर्तनकर त्या गावाला लोक मुक्त होऊन जातात, पुन्हा त्यांना परमार्थ करण्याची गरज राहत. 2-4 लाख घातले का आपलं कामच होऊन जातं. तर महाराज आमच्या गावात मिटिंग झाली, तुमचाच कार्यक्रम झाला पाहिजे. हो खूप नाटकं बरं का याचे काय सगळे. हो तुमचा कार्यक्रम झाला नाही तर आमचा सप्ताह बंद पडून जाईल. हो झालं पाहिजे कार्यक्रम तुमचा. ते म्हणे अहो कार्यक्रम बसत नाही. काय म्हणतो महाराज, कार्यक्रम बसत नाही. तुम्हाला कळतं का बसत नाही, तारीख बसत नाही. तुम्हाला नाही कळणार याचा अर्थ. तारीख उभी राहते का, बसत नाही म्हणजे काय, तारीख शिल्लक नाही असं नाही म्हणत तो. तारीख बसत नाही. त्या महाराजांच्या डायऱ्या, काहींच्या डायऱ्या बायकोजवळ असतात, काहींच्या मुलाजवळ डायऱ्या, काहींच्या ड्रायव्हरजवळ डायऱ्या असतात, स्वतः डायरी ठेवत नाही. बाबा हे खोटं नाही बरं का. हो हे असे सत्य कटू आहे, हे सत्य कटू आहे. तुम्हाला तारीख बसत नाही म्हणजे काय कळतं का तुम्हाला. त्याचा अर्थ असा आहे, माझं रात्रीला तुम्ही कार्यक्रम देता, माझं चंद्रपूरला कीर्तन आहे, तिसऱ्या दिवशी भंडाऱ्यात आहे, मध्ये तारीख मोकळी आहे पण ती तारीख बसत नाही. इतक्याला येणं शक्य नाही. अहो मला ₹1,00,000 घ्या ना, मग बसून जाते. वजन ठेवलं का लाखाचं मग बसून जाते. याला म्हणतात तारीख बसत नाही. तोही नाटकं करतो, नाही नाटकं करतो. गाठ पडली ठका ठका. हो त्याचे वर मग जाणे तुका. परमार्थ हा सोंगाचा चालत नाही. पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. हे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग. तुकोबारायांनी हा गाथा जो केला आहे ना, हा जगत कल्याणाकरता गाथा केला आहे. तुकोबारायांचा गाथा जगत कल्याणाकरता आहे. तुकोबारायांचा प्रत्येक अभंग भगवंताच्या प्राप्ती करत आहे. तुकोबारायांच्या अभंगात प्रत्येक चरण देवाच्या प्राप्ती करत आहे, प्रत्येक शब्द देवाच्या प्राप्ती करत आहे. तुकोबाराय म्हणतात अक्षरांची केली अटी, तुका म्हणे देवासाठी. देवाकरता ही अटी केली आहे अक्षरांची. ही पोटं भरण्याकरता किंवा इमारती बांधण्याकरता, इस्टेटी करण्याकरता नाही. आता काय इस्टेटी चालल्या महाराज लोकांच्या. हो फार इस्टेटी चालल्या बरं का. भगवंताने भगवंताच्या प्राप्ती करताच आपल्याला ही साधना दिली आहे. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरू. योग आहे बरं का. नरदेह आपल्याला मिळाला आणि गाथा आपल्याला पाहायला मिळाला. हा योग आहे मोठा. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. हो याचा फायदा आपण घेतला पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीकरताच भगवंताने हा हो नरदेह आपल्याला दिला. म्हणून मानव देहात येऊन माणसाने भगवंताची प्राप्ती करावी, रात्रंदिवस भगवत चिंतन करावं महाराज सांगतात. सोयराबाई काय सांगतात हो. भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, भजना विन काळ घालवू नको रे, भजना विन काळ घालवू नको. तुरीच्या साप भिवनी भवा भेटी नाही जीवा शिवा, तुरीच्या साप भिवनी भवा भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान देवा घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको.
सोयराबाई महाराज नमन करावं त्या माऊलीला. विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल, आपुल्या मते उगीची चिखल कालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. संत संगतीने उमज अनुनिमानी पुरते समज, अनुभवाविन मान हलवू नको रे. अनुभवाशिवाय नुसत्या माना डोरू नको रे. सोयरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती, तयाविन नेत्रपाती हलवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. भगवंताची भक्ती रात्रंदिवस करा, त्याच्याकरता नरदय आहे. हो, भगवंताच्या भक्तीत आपण काळ घालवा. माणूस कृत्यता केव्हा समजतो हो, केव्हा समजतो? बंगला झाला, स्वप्नपूर्ती बंगल्याला नाव आहे. स्वप्न पडतं का त्याला बंगला बांधायचा असं? काही स्वप्न पडत नाही. बंगल्याचं नाव काय? स्वप्नपूर्ती. तुला स्वप्न पडेल नाही, बांधला तू बंगला, पैसे आले म्हणून. काय करून बांधला ते काय मला माहिती नाही. हो, बंगला बांधला म्हणजे धन्यता. हो, मुलगा नोकरी लागला म्हणजे धन्य झालो. मुलाचा मुलगा तो नोकरी लागला, त्याला मुलगी मिळाली, त्याला मुलगा झाला म्हणजे धन्य झालो. असं माणूस याला धन्यता समजतो. स्वतः करता काय करतो माणूस? काय करतो स्वतः करता? शेवटी केव्हा कळतं हे? म्हातारपण झालं का मग काही नाही हो, काही खरं नाही. एक मुंबईला म्हातारा गेला मुलाकडे, करोडपती मुलगा. हो, आणि मुंबईहून आला 6 महिन्यांनी. त्याचे मित्र आले सगळे म्हातारे. ते काय म्हणतात त्यांना? म्हाताऱ्यांना काय नाव आहे? ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक. ते म्हणे कारण 2 महिन्यापासून कुठे गेला होता तो? अरे मुंबईला. आहे मुलाचा आमचा मुलगा, काय त्याचे बंगल्यान, काय 50 घरात नोकर, काय गाड्यान, काय आहेस असा ठोकायला लागला तो. एक चाप्टर म्हणतात. ते म्हणे खरं आहे, पण तुम्ही टोपी फाटेल जाणार आहे. मुलांकडून आला टोपी फाटेल. मग म्हातारा मग रडायला, काही खरं नाही हो, काही खरं नाही. एवढं त्याचं आहे, पण त्याने ओळखलं नाही, मला काही भाव दिला नाही. हे नंतर कळतं. हो, भगवंताची प्राप्ती नाही केली तर नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. म्हणून ज्ञानोबरांनी फार सुंदर ओव्या म्हणल्यात ज्ञानेश्वरीमध्ये. कणेविन सोपटे कनसे लागरी घनदाटे, काय करावे गोमटे ऊसनगर, साबरी वाढिंडल्या सरळा, वरी फळना अंदू पोकळा, कास्तन झाले गळा शिळीचे जैसे. साबरी मला असं वाटतं रात्रीसारख्या साबरी कुठे नव्हत्या पूर्वी तालुक्यामध्ये. रात्री गया था साबरी को देश. रात्री सारख्या साबरी कुठे? इतक्या दाट साबरी होत्या. आमचे गोले डॉक्टर होते पूर्वी, ते इथे जावीच होते. त्यांनी गाणंच केलं, रात्री गया था साबरी के देश में, काटे कुटे मुड़ करके भागाया सैया. गोल्याचं गाणं होतं. वालत्या साबरी होत्या हो महाराज. जोपर्यंत रात्रीला साबर होती तोपर्यंत रात्रीला कमीच पडलं नाही. 16 साबरींच्या, जुवाड साबरींचं, हो, काड साबरींच्या, चाक साबरींचे, सगळं साबर. साबरी कशा होत्या? काय साबरी होत्या? साबरी म्हणजे साबरी. वसन मिस्त्री तुमच्याकडे साबरी आहे ना सगळी. काय काय साबरी भाऊ. हो, एक आमच्याकडं माणूस गेला महाराज खानदेशमध्ये. तो म्हणे आमच्या रात्रीला साबरीना खेळ आहे, साबरीना खेळंदाबावर खडी साखर आहे. त्याने मुलगी पटून आणली होती, जुनी गोष्ट आहे ती. तर साबरीला काय फळ आहेत काय? वरी फळना ती पोकळा, अंतू पोकळा. साबर जळत नाही चांगली हो. आम्ही खूप साबरी तोडले आणि खूप साबरी जाळले आहेत. तर पुढे लावली का मागे धूर सोडते, भक 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 भक. हो, विचू निघतात, मुंग्या निघतात त्या साबरीमध्ये. काही ते जळाऊ सुद्धा नाही चांगलं. ते काही न जळाऊ लाकडो साबरीसारखा. काही माणसं जगामध्ये आहेत ना साबरी परमार्थ फक्त जाळण्याच्याच कामाचे, जळाऊ लाकडं. परमार्थ करत नाही, परमार्थ करणाऱ्यालाही करू देत नाही असे जळाऊ लाकडं. मुद्दा असा आहे, हो, नरदय हालावून भगवंताची प्राप्ती करा. तुकोबाराय म्हणतात, मी जर भगवंताची प्राप्ती केली नाही तर मला संत हसतील. मज ते हसतील संत, जी देखील ती मूर्ती म्हणत, म्हणून उद्वेगले चित्त. हाच भक्त ऐसा दिसे, ह्यानी व्यावर नावे कैसे. नाटाचा अभंग आहे. मज ते हसतील संत. हसण्याचे प्रकार आहेत. हसणं सगळं सारखं नाही. माणसाने स्वतः हसावं, दुसऱ्याला हसवावं, तिसऱ्याला हसू नये. स्वतः हसावं, दुसऱ्याला हसवावं.
पण दुसऱ्याला हसू नये. हे लंगडा आहे रे, ते दात कुठे, असं हसायचं नाही कोणा. हसायचं पण कसं, तुकोबाराय म्हणतात मला संत असतील. कसे असतील, अरे एवढा तुकोबाराय, एवढं तुमचा लौकिक, एवढं सगळं तुमचं, एवढा परमार्थ, देव भेटला नाही. म्हणजे ते हसतील संत. ज्यांनी मूर्तिवंत तुला पाहिलं असे संत मला हसतील. हो, तुकोबाराय अशी खंत व्यक्त करतात. म्हणून परमार्थ सोंगाचा केला की देवाची प्राप्ती होत नाही. देवाची प्राप्ती होत नाही. सोंग म्हणजे काय, मी 12पर्यंत सोडणार नाही बरं कीर्तन, का 12:30 चाल देऊ. लई गरम होऊन राहिलं, पण पावसाचा येवा आहे बरं का आता, खूप वातावरण एकदम हे झालं आहे. काही 10-5 मिनटं सांगतो, काही काळजी करू नका तुम्ही. का चाल देऊ, अय चांगला चाल देऊ का, चाल द्या चाल द्या. सोंग, तुम्हाला सोंग तर सगळं माहिती आहे. तुम्ही काय साधा सोंगाडे आहेत का, तुम्ही सगळे सोंगाडे आहेत. साधे नाही तुम्ही, 5-5 नाही 1-1 मिनटात सोंग बदलणारे माणसं आहेत तुम्ही. समजा तुम्ही बाहेरून एखाद्या तुमचे साठ्याला एखाद्याकडे पैसे घेणे आहेत. हो, 2-5 लाख रुपये आता आमच्या त्या एका माणसाने पैशांकरता फाशी घेऊन घेतले. हो, कंदाण्याच्या माणसाने सांगतो 1 कोटी रुपये होते म्हणे. काय किती असेल ते, पैसा फार वाईट आहे. कोणाला उसना देऊ नका, चांगला माणूस असेल तर देऊ द्या, काही हरकत नाही, फसाडू नका पैसा. बरोबर. तर बरं आहे, उगन पैसावाला आहे, रोजचे पैसे कमवतो. घरी पैसे घ्यायला गेला पण पैसे मिळाले नाही. आला घरी, तर वाटलं घरात सून बाई असेल, बाई कुठे गेली असेल कुठेतरी. सासू सून असले म्हणजे सासू खुशाल फिरते इकडे तिकडे. आता निश्चित तिने पावलं विसावा. तिने कल्पना बाई पाणी आण, कल्पना पाणी आण बाई. आता मला फक्त कल्पना नाव येतं बरं, दुसऱ्या नाव माझी पाटणी, कारण मला दुसऱ्या नावाची कल्पनाच नाही. दुसरं खरंच ते दुडकं महाराज फक्त रामभोज म्हणायचे प्रत्येक वेळेला, रामभो रामभो लावायचे. मला फक्त कल्पना नाव बाईंचं पाठ, इतर नाव माझे काही पाठ नाही. पाणी आण बाई. योग आहे असा की पाणी आणलं, कल्पना कामात होती, ती सासूबाईनेच पाणी. कोणी आणलं पाणी, कल्पनेची सासू. तिचा भाऊ तिने म्हणे, तिने पाणी आणलं. हो, तिने नवऱ्याचा चेहरा पाहिला. बाईला नवऱ्याचा चेहरा कळावा. बाया तशा हुशार असतात. गाई रस्त्याने गाडी आली तरी कोणाची गाडी बायांना कळतं, माय आपली गाडी म्हणे, कारण ते गाडीची फायरिंग वेगळी असते. हो, राकेलची गाडी राहायची ठाक 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 ठाक. हो, चेहरा पाहिला म्हणे, का हो नाही पैसे मिळाले, नाही मिळाले, असा नाराज. आता कोणाशी हाक मारली सुनेला सासरा म्हणून. आता बाई आल्यावर कोण झाला, नवरा होऊन गेला लगेच. तितक्यात नातू चुकून आला, हांबा पडत पडत, बाबा बाबा उचललं, घेतलं, त्याच्या 2-4 पप्प्या घेतला. आता कोण होऊन गेला, लगेच आजोबा होऊन गेला. एका मिनिटात तितक्यात आला जावाई नेमकाच, राम 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 राम. आता जावाईले पहिला बसा बसा, कोण झाला, सासरा झाला. तितक्यात आजोबा आला, आता कोण झाला, नातू होऊन गेला. हो, एका मिनिटात पात्र बदलणार आहे. तुम्ही साधा नाटकी नाही, तुम्ही काय साधे नाटकी आहेत का, फार नाटकी आहेत तुम्ही. हो, पण सांगू तुम्हाला, तो भगवान आहे ना, तो नाटक्यांचा नाटकी आहे. तो कोण आहे, हो, तुम्ही सोंगे आहेत, पण तो सोंगाड्याचा सोंगाड्या आहे. धरेली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. त्या पांडुरंगाचे सोंग आहेत तुम्ही सगळे. तुम्ही कोण आहेत सगळे, कोण आहेत, हे कीर्तनकार कोण आहे, हे सोंगच आहे. हे म्हणणारे कोण आहे, हे सोंग, हे वाजणारे कोण, हे सोंग, हे लाऊडस्पीकरवालं, हे सगळे सोंगच आहेत. सगळे कोण आहेत हे सगळे सोंग. तो सोंगाड्याचा सोंगाड्या आहे. त्याच्या पुढे सोंग चालत नाही. भगवंताकडे सोंग करायचं नाही. हो, भगवंतापुढे सोंग चालत नाही. विठाला 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 विठाला. हो, भगवंताला आतलं कळतं बरं. भगवान परमात्मा हो, हस्तिनापूरला जेव्हा शिष्टाई करण्याकरता जाणार तेव्हा दुर्योधनाला माहिती आता भगवान कृष्ण येणार. पण शकुनी असा हुशार होता. तो म्हणून शकुनी सांगे, दुर्योधना, हो तुझ्याकडे येणारा साधा पाहुणा नाही बरं, हा जगताचा, याच्याकडे वेगळंच काही, याकडे सुदर्शन चक्र तेव्हा कोणाकडेच नव्हतं. हा भलता बलछेल आहे, याला आपल्याकडे आला ना, तू कायमचा राजा आहेस. मग काय करावं आता आपल्याकडे येण्याकरता, प्रलोभन दाखवायची अशी तयारी केली दुर्योधनने. अशी सजवली हस्तिनापूर, नवरीसारखं ब्युटी पार्लरमध्ये नाही घेऊन गेला तो.
अशी सजवली ती हो, अशी लाईटिंग आणि फिटिंग आणि जिकडे तिकडे रस्ते. ती म्हणून लाईटिंग होती का होतो एक मला म्हणे. त्याला म्हणता का रे तू बंद कर महाराज कीर्तनात सांगतो भीम जेवला भीमाने डर दिला 3 एष्ट्या कानी तो एष्ट्या होत्यात का दसड्या काढतात तुम्ही तुम्हाला वाचत आहेत तुम्ही रे दसड्या काढता मला लाईटिंग होती का 3 एष्ट्या कानी होऊन गेल्या ओय हां डोवडी घ्या सगळा तेव्हा कुठे लाईन होती डोवडी घ्यात. अरे मी सांगतो ते बरोबर आहे. तेव्हा लाईटिंग केली म्हणजे कशाची केली रत्न माणिक यांची लाईटिंग केली. हो आपण वायबार बोलणार नाही असे. हो भगवान परमात्मा आले हो भगवंताने त्याच्या घरी शिष्टाई करून सांगितलं ऐकला नाही दुर्योधन. हो सुईच्या आग्रावर मावेळ एवढी देणार नाही भगवान तडक निघाले. हो दुर्योधन बरे अहो जेवण तर करून जा. 56 प्रकारच्या भाज्या केल्या होत्या. किती 56 प्रकारच्या भाज्या होत्या 4-5 प्रकारचे भात होते 2-4 प्रकारचे वर्ण होते. काय येतात तुमच्या तोंडाला पाणी यायला लागलं भूकच लागली तुम्हाला. असे अनेक प्रकारचे हे गाड्याचा त्या कावडी पत्राळ होती अशी मांडलेली. दादा भगवंताने पाहिलं निघाले भगवान तडक. दुर्योधन का मेवा त्यागे दुर्योधन का मेवा त्याग दुर्योधन का त्याग साथ विदुरा. भगवान त्याच्याकडे थांबले नाही पण इकडे हो शबरी मातेने काय तयारी केली होती मंडप लावले होते लाऊड स्पीकर साऊंड सिस्टम गवई बोलवले होते असे काहीच तयारी नाही काहीच तयारी नाही. भगवान त्याच्याकडे आले हो भगवंताला पाहिलं. शबरी मातेने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलं आणि शबरी मातेच्या घरी भगवंताचे पाय धुण्याकरता घरात तांब्या नव्हता रे. किती अनासक्त होती शबरी माता. आता तुम्ही मारत लोकांच्या इस्टेटी पार रे बंगले ब्रह्मचार्याचे भले भले बंगले पाळंजा चालू आहे काय सांगू तुम्हाला. अनासक्त शबरीच्या गोष्टी सांगतात पण अनासक्ती कुठे आहे. अनासक्त शबरी ताण लागले की पंपा सरोवर पाणी प्यायची आणि फळं जे असेल ते खायचे. आपल्या डोकं ठेवलं भगवंताच्या पायावर आणि आश्रूने पाय धुवून टाकले. कित्येक वर्ष शबरीने भगवंताची वाट पाहिली. प्रतीक्षा वाटुली पाहता शेनले डोळुले दावीसी पाऊले कैव डोळा तुमाय माऊली कृपेची सारखी प्रतीक्षा वाट पाहिली भगवंताची. कित्येक वाट पाहावी भगवंताची. मी नेहमी सांगत असतो आपण परमार्थ करतो ना 2 मिनिटं तरी देवाची दारात उभं राहून वाट पहा. माऊली गाणोबारांनी सांगितलं ना मोठचे निमिषभरी देतू जा. हेच मोठकं म्हणजे थोडं. किती 1 मिनिट दारात उभं राहा आणि हातावर कपाळावर हात ठेवा आणि असं वाट पहा. सोयऱ्याची नाही बरं का भगवंताची वाट पहा 2 मिनिटं फक्त. हे आज आपलं वर्ष किती 70 वर्ष गेले अजून देव भेटला नाही. आज तरी असं रोज 2 मिनिटं फक्त प्रतीक्षा करा. तुमच्या प्रतीक्षेला फळ आहे. आपण देवाची वाट पाहतो. 80 वर्षाचा म्हातारा उठला का स्टँडवर प्रत्येक गाडी ढुकालता असं. ते म्हणे बाबा प्रत्येक गाडीमध्ये काय पाहता म्हणे म्हाताऱ्याने येवाय. म्हातारी मुलीकडे गेली 2 दिवसाची बोली करून गेली ती म्हातारी 8 दिवस आली नाही. प्रत्येक गाडी ढुकालतो. ते म्हणे बाबा तुम्हाला घरी सुना जेवायला देत नाही म्हणे. फार सुना चांगल्या आहेत जेवायला देतात आंघोळीला पाणी देतात नाश्ता देतात. मग म्हातारी तुला काय काम म्हातारी नाही आपलं माणूस माणूस 80 वर्षाचा म्हातारा झाला आणि वाट पाहतो म्हातारी. देवाची वाट पाहि ना आता. भज गोविंदम भज गोविंदम पुढं मते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकुरे करणे. विठाला विठाला भगवंताला आतलं कळतं. अंतरेची घेतो बाहे जोडी भावाची लय नेणार नाही का आता. हो तर एकाने असा आरसा घेतला फेकून आरसा म्हणजे महाराज का बरं फेकला असेल त्याचा लाख नुसतं नॉट होत हार बसेल म्हैसना पाहिजे दम होत आरसा बरोबर नाही तुला फेकून आरसा. त्याने दुसरा आरसा आणला त्याला चांदीचं कव्हर लावलं पुन्हा पायाला लागला. वेगळं दिसेल का नाही नाही. दुसरा आरसा तिसरा आरसा आणला सोन्याचा कव्हर लावला असं फ्रेम बसवली आणखी पाहतो वेगळं दिसेल का. आरशाकडे वशिला चालतो का नाही म्हणे माझ्या मामाकडून आरसा आणला. तू कोण करते भांड रे. आरसा तुला नक्ट दाखेल
जसं तसंच दाखव. जैसा तैसा दावी आरसा सत्य कैसा पालते सत्य कैसा पालते सत्य कैसा पालते दाखवतो. आरशाला नकटा कळतो पण आरशाला शाकटा कळत नाही. काय सांगतो ना, आरशाला काय कळतो, आरशाला शाकटा कळतो. वसन मिसते शाकटा हा शब्द मला वाटतं मराठीत नसावा, ऐराणीतला शब्द आहे पेशा. ऐराणी भाषा कोणती कमी नाही बरं का. आता ते दोन बावलट येते त्या मुंबईला हिंदी भाषा वेद करू राहिले. काही मूर्ख आहेत मला दोन्ही भाऊ. बरोबर हिंदी पिक्चर चालू आहेत सगळे. मुसलमान हिंदी बोलतात आणि गरीब लोकांना हिंदी बोलणार त्याला भारतात काय हरामखोरपणा आहे. प्रत्येक भाषेमध्ये काही सौंदर्य आहे. हिंदी भाषेमध्ये सुद्धा सौंदर्य आहे. ऐराणी भाषेमध्ये सौंदर्य आहे. हो, ऐराणी भाषेतले काही शब्द मराठीमध्ये सापडत नाही, मराठीतले इंग्रजीमध्ये सापडत नाही. इश इष्यबाई असं बाया म्हणतात. इंग्रजीमध्ये काय शब्द आहे त्याला? अरे नाहीच, सापडणारच नाही तुम्हाला. शाकटा, तुम्हाला शाकटा शाकटा पण आरशाला शाकटा कळत नाही पण देवाला शाकटा कळतो. देवाला शाकटा कळतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगाने छंदाने, छंदे म्हणजे काय आता मलाही घाम यायला लागला. बस झाला ना. तुम्हाला ऐकू येतं का माझे? नाही ऐकत. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे. छंद म्हणजे काय आता तेवढं सांगतो, वापरून घेतो. चिंतन खूप अभंगाचं सुंदर आहे. छंद म्हणजे काही काही गावात असे लोक असतात त्याच्या गळ्यात माळ नसते, ते वारी करत नाही, गंध लावत नाही, पण भजनाला हजर असतात. ते म्हणे का भजन? आपला छंद आहे. अशा छंदाने देव मिळतो का रे? सोंगाने देव प्राप्त होत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे. देवाला दगा देऊन चालत नाही. देवाला दगा देऊ नका. हो, देव खर. आमचा आजोबा होता त्याचा नाव दगा होतं. दगा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला चालतो, पण दगा शब्दाचा हिंदीमध्ये अर्थ धोका असं होतो. मोरारी बापू प्रकाशाला आले. दगा बाबा नंदुरबारचे दगा बाबा आहेत, होऊन गेले, महात्मा होऊन गेला. ते म्हणजे नाव दगा आहे लेकिन वो सबके सगा है. उसका नाव दगा आहे लेकिन वो सबका सगा आहे. तर आमच्या आजोबाचं नाव दगा होतं. नामपूर बाजाराला जायचं आमचा आजला. जुनी गोष्ट आहे ती, 80-90 वर्षापूर्वी. मी तेव्हा नशील बी कदाचित, पण आमची आई सांगायची. ते नागपुरात त्याची बहीण होती, सख्खी बहीण बरं का. संध्याकाळी बाजार करून आता पुरी पायी पायी जायचं. संध्याकाळी गेला ती बहीण अशी चाप्टर होती. भाऊ दगा आज काही आमनं घर बोलली नाही भाजी. दगा असं म्हणलं का वाटत सक्का भाऊ दगा दे. सख्या भाऊला दगा दे सख्खी बहीण. हो, दगा देणारी बहीण गेली आणि दगा बी गेला. पण दगा ज्याला दगा द्यायचा भगवंताला दगा देऊ नका. अजून तरी जागा पुढे दगा, पुढे दगा. हो, जागा हो पुढे दगा म्हणजे धोका, डेंजर सिग्नल. छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सारा उभे गाबाळ डोळ्या आडील पडळ. महाराज म्हणतात हे सगळं गबाळ आहे संसारात, हे सगळं बाजूला करा. जसं डोळ्यावर पडळ आलं, हो डोळ्याला, आपल्या डोळ्याला काय येतं त्याला काय म्हणतात? पडळ म्हणतात का त्याला? मोतीबिंदू. मोतीबिंदू वाढलं म्हणजे वस्तू दिसत नाही, तसं माणसाच्या डोळ्याला पडळ येतं. सत्याचं पडळ, शक्तीचा पडळ, हो सामर्थ्याचा पडळ. अशा अनेक प्रकारची पडळ डोळ्यात येतात माणसाच्या. आणि ते पडळ आलं म्हणजे माणूस दुसऱ्याला कमी समजतो, लेखत नाही. हो महाराज म्हणतात हे सगळं गाबाळ सारून द्या आणि डोळे आलेलं पडळ. हो मग परमार्थ कसा करायचा? शुद्ध भावावीन जो जो केला तो तो शील. तुकोबारांनी पहिल्या चरणामध्ये परमार्थ साधन सांगितलं नाही. जसं एखाद्या गावाला जायचं, हा याच्याने जाय असं सांगितलं नाही. या मार्गाने जाऊ नको, निषेध मुखाने सांगितलं. काय सांगितलं? निषेध मुखाने. सोंग करू नको, छंद करू नको, तुला देव मिळणार नाही.
पण तिसऱ्या चरणात महाराज सांगतात शुद्ध भावाबीन जो जो केला शुद्ध भाव ठेव. भाव शब्द फार मोठा आहे. भाव शब्दाचे कोशामध्ये 42 अर्थ आहे. किती? 42 भाव. भाव शब्द फार सुंदर आहे बरं का. चांगला भाव शब्द आहे. पण भाव शब्दाला तुम्ही जर एखादा शब्द त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात तर त्याला शिकला कसं नाही का? विठाला विठाला विसर्ग नाही, विसर्ग नाही. एका शब्दाला सुरुवातीला लागतं त्याला म्हणतात मी विसरून जातो आता वयमानाने. हो, तर त्या शब्दाला एक शब्द लागला अ असे शब्द लागले. भाव शब्दाला अ लागला काय होऊन जातो? अभाव होऊन जातो. आणि भाव शुद्ध आहे पण अ लागला का ते दुःखाला कारण होतं. अभाव दुःखाला कारण आहे. अभाव कशाला कारण आहे? हो, आपल्याकडे एकाकडे पैसा आहे आपल्याकडे पैसा नाही. पैशाचा काय अभाव? त्याला मान आहे आपल्याला मान नाही. मानाचा काय आपल्याला अभाव म्हणजे काय अभाव? दुःखाला कारण आहे. उपसर्ग म्हणतात त्याला. उपसर्ग त्याला काय म्हणतात? उपसर्ग. उपसर्ग आहे. भाव शब्दाला पुरा लागला काय होईल? प्रभाव. प्रभाव दुःखाला कारण आहे. आता मोदी साहेब आहेत. आता किती देशाचा दौरा केला त्या माणसाने? 35 देशाचा दौरा केला. काँग्रेस जळतो. जगात असा कोणताही पंतप्रधान नाही इतके देश फिरणारा, इतक्या पार्लमेंटना भाषण करणारा असा पंतप्रधान एक मोदी आहे बरं का. त्याचा प्रभाव पाहून दुसरे जळतात लोक. दुसऱ्याचा प्रभाव पाहून प्रभाव दुःखाला कारण आहे. हो, त्याप्रमाणे भाव शब्दाला कू लागला की कुभाव दुःखाला कारण आहे. स्व लागला की स्वभाव दुःखाला कारण आहे. स्वभाव दुःख देतो. एका घरात सोन्याने भाजी केली वांग्याची. अशी भाजी जमवली असा तोंडले पाणी आला. सुन सासूबाई म्हणे कल्पना काय भाजी केली बाई? हो, असं बोट चाटून राहावे नाही बोट खाऊन जावे इतकी सुगंधी भाजी. आता एवढं बरं झालं की नाही. पण तिच्याकडून काल भाजी बिघडली होती म्हणे. का कप्पे लाजी वाटत तू काय का काल अशी कावर भाजी केली? हा, लाजी वाटत काय बट्ट करून ठेवलं? ते म्हणे सासूबाई झालं का? काय झालं? आता सासू म्हातारी आणि सुनबाई तरुण बसले सासूच्या छातीवर दुःखाला कारण. स्वभाव दुःखाला कारण आहे. प्रभाव शब्द आहे. हो, भगवंताची भक्ती भावयुक्त करायची. भावाशिवाय देव नाही. भावे विने देव नकळे संदेह. हो, भाव बळे आकळे येरे विना आकळे करते. भाव शब्दाचे खूप अर्थ आहेत. त्याला भाव देऊ नका रे. बदलला काय भाव गेले रे कांदे? भाव शब्दाचे असे अर्थ आहेत. तर इथं भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे भक्ती. हो, भगवंताची भक्ती करताना शुद्ध भाव ठेवा. शुद्ध भावाबीन जो जो केला तो तो शीन सगळा शीणून जाईल. तुकोबाराय म्हणतात शेवटी महाराज म्हणतात अरे सगळं कळून सुद्धा माणसं न कळल्यासारखं करतात. शेवटच्या तुका म्हणे कळे 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 परी होता ती आंधळे परी होता ती आंधळे सारा अवघे गबाळ सारा अवघे गबाळ परी होता आंधळे परी होता सारा अवघे गबाळ तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. माणसाला कळत असूनही माणसं अंध. तंबाखू वाईट आहे माणसाला कळत नाही. दारू पिणं वाईट आहे कळत नाही. सगळं कळतं म्हणे बाबा कळतं पण वळत नाही. हो, जाणून आंधळे होते. जाणून आंधळे पण आहे कळतं. हो, काय सांगावं तुम्हाला. ते दुर्योधन दुष्ट वागायचा. दुर्योधन म्हणे देवाला देवा मला सगळं कळतं रे. जानामि धर्म्यम नच मे प्रवृत्तिम जानामि अधर्म्यम नच मे निवृत्ति केनापि देवेन हृदय स्थितेन यथा करोस्मि तथा करोति. मी धर्म जाणतो देवा पण माझी धर्माकडे प्रवृत्ती होत नाही. मला अधर्म कळतो पण अधर्माकडे माझी
माझा आदमाकडून मी बाहेर निघत नाही. काय सांगू, माझ्या अंतःकरणात कोणता देव बसलाय, माझी इकडे वृत्तीच होऊ देत नाही. लोक देवाकडे घालून देतात अशा गोष्टी. दुर्योधन साधा नाही. तसं लोक म्हणतात का हो हरिभाऊ सुद्धा म्हणे हरिभाऊ तंबाखू सुटेल ना. तो म्हणे प्राप्त आहे. प्राप्त जोपर्यंत गुरुजी जिवंत होता जाय करता तोपर्यंत भाऊ तंबाखू सुटली नाही हरिभाऊची. गुरुजी मरून गेला मग तंबाखू सुटली हरिभाऊची. वाता सोडली म्हणे प्राप्त होते. प्राप्त असे चांगले चांगले जर असं बोलतात. तर तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे करून आंधळेपणा करतात. तुकोबारे सांगतात अभंगाचा भाव इतकाच आहे की परमार्थ करताना सोंग करू नका. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सारा हे गाबाळ डोळे आळील पडळ. हो अभंग यथामती यथावकाश चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. एकदा सगळ्यांनी विठो रखमाई भजन करा. विठो रखुमाई भजन करा. ठोपार कुमाई हरि जय विठोपार कुमाई. हरि जय जय ठोपार कुमाई. हरि जय ठोपार कुमाई. हरि जय जय ठोपार कुमाई. कुंडली कवर हरि विठ्ठल सिद्धान देव विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज की जय. तुका म्हणे कळे परी होता ती आंधळे. या ठिकाणी हा वर्षश्राद्ध निमित्त झालेला कार्यक्रम आमचे मधू माऊली म्हणा त्यांना आता मधू माऊलीच्या प्रेमास्तव. हो या ठिकाणी त्यांचा खूपच असा आग्रह होता. पावसाळा असूनही त्यांचा मुलगा त्यांचं सगळं कुटुंब त्यांनी अत्यंत सुंदर नियोजन करून हा कार्यक्रम पार पडला. त्यांना धन्यवाद देतो आणि शेवटला पुरावा देतो. ज्ञानेश्वर